राम राम. सावरकरांचा खटला हिंदुस्थानात चालावा या हेतूने जुलै 1910ला लंडनहून निघणाऱ्या मोरिया या जहाजात त्यांना बसवण्यात आलं. हा पण एक वैशिष्ट्यपूर्ण फोटो आहे. गाय अल्ड्रेड हे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी शिक्षा झालेले पहिले ब्रिटिश नागरिक. त्यांना 12 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. गाय अल्ड्रेड सावरकरांचे निस्तीम भक्त. वाटेत जेव्हा मोरिया बोट त्यांना घेऊन निघाली भारताकडे, तेव्हा वाटेत बिस्केचा उपसागर आहे, तिच्यात समुद्र खवळला म्हणून बोट ब्रिटिशांना मार्सेलिसच्या बंदरात आणावी लागली. त्या चाणक्य पुरुषाने हेरलं. मार्सेलिसला आपण आलोय. मार्सेलिसला ते एकदा आधी येऊन गेले होते बरं का. इंग्लंडला जाताना बोटीनी तिकडे जोसेफ मॅझिनी राहिला होता. ते पाहायला सावरकर तिथे उतरले होते. सावरकरांनी एक वेगळाच विचार केला. काय केला? आपण आता पकडले गेलो, ठीक आहे, मी जबाबदारी घेतली आहे, पण मी जर इकडून सुटून जाण्यात यशस्वी झालो तर काय होईल? एकतर मला पकडण्यात पोलिसांनी व सरकारने मोठी चतुराई केली. ही पोकळ घमेंड तुटून त्यांच्या सर्व बंदोबस्तात त्यांना स्वपराक्रमाने धूळ चारून मी पुन्हा कार्य आरंभ करीन. आणि समजा ते नाही झालं तर असं काही साहस करेन की सगळं युरोपचं लक्ष क्षणभर तरी हिंदुस्थानच्या राजकारणाकडे वळेल. एक खरी घटना आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल परत एकदा. युरोपला हिंदुस्थान म्हणजे बायकांना जिवंत जाळून सती म्हणणारा, धर्मभोळा, स्वेच्छेने इंग्लंडच्या गुलामगिरीत राहणारा देश अशी समजूत मिशनऱ्यांनी पसरवली होती. युरोपच्या बायका बोलताना झटकन विचारीत, खरी घटना आहे, बायका विचारीत, तुम्ही मोठे पंडित असाल, फिलॉसॉफर असाल, पण एक धनगराचा पोर जितक्या शेळ्या हाती ठेवू शकत नाही ना, त्याच्या अनेक पट माणसं, तुमची जिवंत माणसं एक इंग्लिश पोर सांभाळतं. तुम्हाला जेव्हा असं साहस येईल की तुमच्यातील एक स्वातंत्र्यप्रेमी तरुण सांभाळता 10 इंग्रज हात टेकतील, तेव्हाच आम्ही समजू की हे इंग्रज तुमच्यावर बलात्काराने राज्य करत आहेत, नाहीतर तुमची गुलामगिरीतच राहायची लायकी तुम्ही गुलामच. हा समज घालवण्याकरता सावरकरांनी ठरवलं, आता आर्या पार. मोरिया बोट. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही झेप कशी घेतली असं एक थोडक्यात वर्णन ऐकू. आपल्याला वाटतं बोटीतून उडी मारली अशी खिडकी, रेल्वेला खिडकी तशी पोर्टहोल असेल. मित्रांनो, हा गैरसमज आहे. ते पोर्टहोल जवळपास 7-7.5 फूट उंच होतं त्यांच्या कोठडीपासून. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा व्यायाम प्रचंड होता. 500 जोर, 1000 बैठका. लंडनलाही ते सँडोकडून वैशिष्ट्यपूर्ण व्यायाम प्रकार घ्यायचे. असं कमावलेलं शरीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लावून घेतलं बाथरूमचं दार आणि आधी अंदाज घेतलाच होता. ते उभे राहिले आणि त्यांनी उडी मारून एका झटक्यात ते पोर्टहोल पकडलं. आणि एवढ्यावर सावरकर फक्त 5 फूट 3 इंच, हे 7-8.5 फूट वर उंच, त्यांनी ते सगळं शरीर असं खेचून घेतलं ताकदीने. आले, अर्धे बाहेर आले. खाली धक्का होता, त्याच्यावर डोकं फुटू शकलं असतं. सावरकरांनी पर्वा केली नाही. सावरकरांनी उडी टाकली. सगळं शरीर रक्तबंबाळ झालं, खाऱ्या पाण्यात पडले. आता पडल्यावरही बघा, ते पाण्यात होते. तिकडे पाण्यातून त्यांना 9 फूट उंच भिंत चढायची होती, पाण्यातून चढायची होती. सावरकरांचा परत व्यायाम, नाशिकपासून घेतलेला व्यायाम इथे कामी आला. त्या पाण्यातून त्यांनी भिंत कशी चढली असेल कल्पना करा. कोडं आहे मोठं. ती भिंत चढून ते वर आले. त्यांनी फ्रान्सच्या भूमीला स्पर्श केला. त्या प्रसंगावरचं एक गाणं, त्याचं नाव आहे ओशन कॉल्स. संदेह ना पेढया मातृभूतीचे गरुण, हे जीवन तव स्वातंत्र्याविलग सूर, तव कर्तृत्वाची सीमा सागर पाहे मी स्वयतयाच्या अजून भंगली नाही खंडली आमुच्या आईची तलवार, ही क्रांतीची तृषा झेलवते माझ्यावरचे गडघाती वार.
सांगण्या तुझच्या तेजा आलजा उठलो आम्ही करण्याला रणसंहार संपवण्या परवशतेला केले वार जिने तुझा विना झिजणे ज्या ध्येया करता त्या ध्येया करता धुंद झालो सज्ज मातृभूमी पुरता रणांगणाते लढता लढता आम्ही आली मनसेना मी करी न पुनरपि जय हर करण्या मुक्तम सारे हे झरे तुझ्या नदिया पुन्हा कधी दिसतील का ग मज माते त्या अरण्यामधुनी उमटेलच ध्वनी स्वातंत्र्याचा जोवरी कुळीत प्राण राही ग माझ्या ममसेनेच्या भेदून द्वार कधी तरी फिरून मी येईलच माते दावण्या या जगा सांगण्या तुझच्या तेजा आलजा उठलो आम्ही करण्याला रणसंहार संपवण्या परवशतेला केले वार हर महादेव हर महादेव हर महादेव शंभो हर महादेव हर महादेव हर महादेव शंभो हर हर महादेवा हर 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 महादेवा हर हर महादेवा हर 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 महादेवा हर महादेव हर महादेव हर महादेव शंभो सुख संताकरणं दुर्मति हरण खलदल दलनं जयते सुख संताकरणं दुर्मति हरण खलदल दलनं जयते हर महादेव हर महादेव हर महादेव संताकरणं हर महादेव हर महादेव जयते फ्रेंच भूमीवर सावरकर स्पर्शकर्ते झाले. वाऱ्याच्या वेगाने अनवाणी अंग उरबाडून निघून रक्तबंबाळ त्यात ते खारपणे अंगाला लागलेलं अशा स्थितीत पळताना फ्रेंच पोलिसांनी लाच देऊन त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात परत दिलं. हे आपणास माहिती आहे. जे आपल्यापर्यंत पोहोचू दिलं गेले नाही ते म्हणजे त्या घटनेने युरोपात उडवून दिलेली खळबळ. सावरकरांच्या सहकाऱ्यांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी मार्सेलिसचे महापौर जॉन जोरे यांना पटवून दिलं की हा फ्रान्सच्या सार्वभौमत्वाचा अपमान आहे आणि इथून पुढे अख्खा फ्रान्स या घटनेने हलवून निघाला. डेली मेल, रॉयटर्स न्यूज एजन्सीज, त्या काळच्या अत्यंत प्रख्यात बातमी पुरवणाऱ्या संस्था यांनी बातमी प्रसारित केली. ली ह्युमनाइट याचे संस्थापक जॉन लॉंगे हे कार्ल मार्क्सचे नातू यांच्या प्रयत्नांनी फ्रान्स सरकारने इंग्लंडकडे अधिकृतपणे मागणी केली. स्पेन, पोर्तुगाल, आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद यांच्या हिंदुस्थानातील दूतावासांनी इंग्लंडकडे अधिकृत मागणी केली की सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात परत द्या. लेनिन सावरकर संबंध. तरुण लेनिनने सावरकरांच्या अटकेचा ठराव आंतरराष्ट्रीय समाजवादी अधिवेशनात मांडला. ब्रिटनचे समाजवादी नेते हिंडमन यांनी त्याला पाठिंबा दिला. इंग्लंड आणि फ्रान्सच्या पोलिसांना सळो की पळो झालं.
कमालीच्या कोंडीत पकडलेल्या ब्रिटनने जगातील मोठमोठ्या न्यायाधीशांपर्यंत अत्युच्च कोर्टापर्यंत भांडत बसता बसता नवे कायदे केले. लाखो पाऊंड उधळले, तेव्हा कुठे हा 26 वर्षाचा क्रांतिकारक कोठडीत डांबता आला. सावरकर आणि इतर बॅरिस्टर यातला आपण एक वैशिष्ट्यपूर्ण फरक लक्षात घेऊ. इतर बॅरिस्टर हे ब्रिटिशांनी ठरवलेल्या कायद्यांमध्ये कीस पाडत बसलेले असताना बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही सनद हाती नसलेल्या सावरकरांनी ब्रिटिशांना त्यांचे कायदे घेऊन भांडत बसलेले ब्रिटिशांना नवीन कायदे करायला लावले. असा पहिलाच बॅरिस्टर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. सावरकरांचं या काळात रचलं गेलेलं एक अभूतपूर्व काव्य, 4 ओळी त्यांना आदरांजली म्हणून मी इथे सादर करतो. की घेतले व्रत नाही. की घेतले, की घेतले व्रत नये, आम्ही अंधतेने लब्ध प्रकाशेतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणोनी, जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे